बातमी आहे लोकसभेतून अविश्वास प्रस्तावावरून विरोधकांनी लोकसभेत गदारोळ घातला। संसदेमध्ये विरोधकांनी गदारोळ घातला। लोकसभेचं कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। ओम बिर्ला यांच्याबाबतच्या अविश्वास प्रस्तावावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। ये क्या कर रहे हैं? मैंने आप क्या कर रहे हैं? अगर मैं सदन की कार्रवाई को चलाना चाहता हूं, मैं सदन की कार्रवाई को चलाना चाहता हूं और देश भी चाहता है कि अगर विपक्ष ने एक रिजोल्यूशन में आपने अपने स्पीकर के खिलाफ अगर कोई टेक्स्ट दिया है, अगर आप उनके खिलाफ अविश्वास लाना चाहते हैं तो आप इस पे चर्चा करिए। आप चाहते हैं इस पे तो मैं सदन की कार्रवाई को 3 बजे तक के लिए स्थगित कर रहा हूं। दरम्यान लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्षांना हटवण्यासाठी लोकसभेत ठराव मंजूर केला जाऊ शकतो। तो नियम नेमका काय आहे पाहूयात। घटनेच्या कलम 94 नुसार लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्षांना हटवण्यासाठी लोकसभेत ठराव मंजूर केला जाऊ शकतो। हा ठराव विद्यमान लोकसभा सदस्यांच्या बहुमताने मंजूर करावा लागतो। ठराव मांडण्यापूर्वी किमान 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते। चौदा दिवसानंतर लोकसभेमध्ये त्या प्रस्तावावर चर्चा घेण्याची तारीख निश्चित होते। चर्चेच्या दिवशी संबंधित अध्यक्ष सभागृहाचं अध्यक्षस्थान भूषवत नाहीत। प्रस्तावावर चर्चा होते आणि त्यानंतर मतदान घेतलं जातं। ठरावाच्या मंजुरीसाठी लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते। बहुमत मिळाल्यास अध्यक्षपदावरून हटवले जाऊ शकतात।